नमस्कार. आज मी बनवून दाखवणार आहे आळूच्या पानाची भाजी. तर आळूची पाने इथे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि देठांचे साल पण काढून घेतलेले आहेत. इथे मी आळू मस्त असा चिरून घेणार आहे. नागपंचमी स्पेशल आळूचं फतफत हे केलंच जातं. प्रत्येकाची पद्धत ही करण्याची वेगळी असते. ह्या देठांचे पण साल काढून घेतलेले आहेत. भाजी कट केल्यानंतर पण मी पाण्याने धुणार आहे, म्हणजे त्या भाजीची जी खाज असते ती कमी होते. आमसुलाचं पाणी हाताला लावून ही भाजी मस्त कट करून घेतलेली आहे. भाजी कट करून मी कुकरला 4 शिट्या काढून घेणार आहे. त्यासाठी मी पाणी 1-1.5 ग्लास वापरत आहे, म्हणजे त्याचे देठ पण चांगले शिजतील. कुकरचं झाकण लावून मी गॅसवरती ठेवणार आहे. इथे मी मसाला घेतलेला आहे. खोबरं 1 चमच, जिरं, आमसूल 6, आलं, लसूण. आता मी खोबरं, जिरं, आलं आणि 2 मिरच्या असं याचं वाटण करून घेणार आहे. पाहू शकता वाटण इथे तयार झालेलं आहे. लसूण मी फोडणीसाठी यूज करणार आहे. आमसूल पण मी फोडणीमध्येच घालणार आहे. आता मी गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की मी तेल घालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की 1 चमच मोहरी, 10-12 लसणाच्या पाकळ्या झेजून घातलेल्या आहेत. लसूण चांगली परतवून घेतलेली आहे. मसाला चांगला तेलामध्ये भाजून घेणार आहे. मी तिखट वापरत आहे 3 चमच लाल तिखट. लाल तिखटामुळे भाजीला मस्त चव येते. आणि गरम मसाल्यामध्ये मी सूर्या मसाला वापरत आहे. तो मी 2 चमच घेतलेला आहे. गरम मसाला घालून मस्त वाटण परतवून घ्यायचं. खोबऱ्यात चांगला मसाला परतला गेला तर भाजीला मस्त चव येते. मसाल्यामध्ये मी 4 आमसूल घालत आहे. आमसूलामुळे आळूच्या फतफत्याला मस्त टेस्ट येते.
त्या मसाल्यामध्ये मी आळूची पानं बारीक केलेली घालत आहे. काळे चणे शिजवून घेतलेले आहेत मी कुकरला मीठ टाकून. ह्या चण्यामुळे भाजीला मस्त टेस्ट येते. भाजी छान अशी परतून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता, त्यामध्येच पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी. तेच मी त्याच पाण्याचा वापर भाजीला केलेला आहे. पाहू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. ते 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. आळूच्या भाजीची क्वांटिटी बघून 2 चमच मीठ घालत आहे.